आता दुसरा प्रश्न, प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत दिलंय. ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा GR फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं, असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. नाही, त्यांचं जाऊ दे, त्यांना मानतो मी, चालून द्या त्यांचं चांगलं नाही. हा, पण ते त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वादे, पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी 2 वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात. किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत, तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचा घराणा असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असून आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही. मी वैयक्तिक, कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबाला मानतो. त्याचा अर्थ त्यांनीच वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे, पण आता त्याला नावेलाच आमचा. मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच. शिवसेनेचा मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळलं अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे. तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही. केलं का सुरू पुन्हा ते, म्हणजे शिवीगाळ देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही, संयमी ते, आणि लिहिलंय सामनाने, एक प्रकारे कौतुक. हा, लिहिलंय सामना. जाऊन दे एवढी बारा, संजय राऊत साहेबांना सोडून द्यायचं सगळेच. नाही, तुम्ही म्हणले फडणवीस साहेबांनी टोले आणले म्हणले ना. फडणवीस साहेबांनी नाही आणले, हां. सामनामध्ये लिहिलंय. सामनामध्ये असं लिहिलंय, दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आंदोलन स्थळावर चौफेर शिव्या सुरू होत्या. हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं, हे कोणीच हाताळलं नाही. आम्हाला माज मस्ती जर असती, कायदा सुव्यवस्था बिघडायची असती, सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता, तर पोरं होते, नुसते बनायलावरच होते. समजून घ्यायचं. उगा खेड्यापाड्यातले निब्बार पोरं आहेत ते. हां, त्यांनी मुंबई अशी जिवंत केली, विचाराने म्हणतो आम्ही. हां, विचाराने जिवंत केली. त्यांना रेल्वेतून, विमानातून, खालून वरून जाताना दिसत होते. हे काय काय आहे बॉ, हे कसं. एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं, त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरांनी. हां, कशी कशी असते, झोका कसा खेळते, रेल्वे कशी असते, एकामेका शर्ट धरून कसे पळत असते. म्हणजे हे रिअल आहे. एक मुंबईला आनंद देऊन गेले. काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द. नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर कर्मानं मिळू आता. म्हणजे एक विरंगुळा जे म्हणतो आपण, आपल्या घरी पाहुणे येते तर लग्न सराईत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला, त्यावेळेस ते घर मोकळं होतं. तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं. तिथं गरिबाचे लेकरं गेले, मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले, परंतु कोणालाही त्रास दिला नाही. हे लोक त्रास देणार नाही. यांनी आंदोलन हाताळलं, उलट कोणी नाही हाताळलं दुसऱ्यानी, हे मराठ्यांनीच हाताळलं. आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे, सरकारला नाही पाहिजे. त्याच सामन्यात असंही लिहिलंय की तुम्ही चौफेर शिव्यांचा वर्षा होत होता तरी मुख्यमंत्री संयमित राहिले. सध्या रावसाहेब लयच बोलायले हो तिकडून. बरं, त्यात असंही लिहिलंय, ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगेंचं आहे तितकंच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही आहे. फक्त मराठा, शिल्पकार, फक्त मराठा. मी पण नाही, मी नाही, कोणीच नाही. म्हणजे उपोषण करायचं आम्ही, भाकरी न्यायचं आम्ही. मराठा श्रेय देश सोडून गरीब लेकरांना ते श्रेय दिलं पाहिजे. उलट सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे. आम्हाला तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं, आणि गरीब लेकरं तुम्ही संयमान आला, संयमान मुंबईतून माघारी गेला. नाही तर येता येता तुम्हाला माहिती आहे का, माणसं येता येता एखादं टप्पर का होणार आणते ते गाडी टाकून, आम्ही ठेवून आले तिथं. हे गरीब मराठ्यांच्या लेकराचं श्रेय. आजोबा गेले, भाजी भाकरी घेऊन गेले, लढले, तिथं बसले, उठले नाही. हे गरिबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे, आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला. बोर्ड लावलं तिकडे मुख्यमंत्र्यांच्या, चालूच असतं. आता काय असतं शेवटी मुख्यमंत्री ते आहे ना, दिलं असेल तर त्यांनी पण त्याचं श्रेय का घेऊ नये असं साहजिक समाजाला पडलेला प्रश्न असतो. दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी झाल्यावर मग घ्या ना. भाजपचं जो जल्लोष आहे किंवा भाजपवाले जे डान्स करतायत आरक्षण दिल्यावर, मग त्याचं काय आणखीन आम्ही सुद्धा सोबत येऊ.
नाचू लागायला, काय अडचण नाही, गुलाल टाकू लागायला. पण हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी 100% आरक्षणात गेल्यावर. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शनास आलंय. त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण मिळावं. पण बंजारा समाजासाठी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू केलं. हा, त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं. हैदराबाद गॅजेट लागू केलं. आणि बंजारा समाज असलं तर द्या ना म्हणा, काय त्याला गरीबाला विटी धरायचं हमेशाच. आणि तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच. ती प्रश्न ठुला काय मागं व्हायचा. आता ते महामंडळ हे केले उपसमिती, तेवढी ते दलित मुस्लिमाला एक उपसमिती करा म्हणा. हो मुख्यमंत्री साहेब. परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे, त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना. आदिवासी समाजाला सुद्धा एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे, का नसायला पाहिजे. मायक्रो ओबीसी सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे, त्यांच्या गरिबाचे प्रश्न सुटतील ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य